नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज आपण एक छान मुलांसाठी टिफिनसाठी असा एक नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेलो आहे. रात्रीच्या किंवा दुपारच्या जर तुम्ही जास्त चपात्या बनवल्या असेल आणि चपाती शिल्लक राहिली असेल तर तुम्ही टाकू नका. तुम्ही अशा पद्धतीने मुलांना नाश्ता बनवून टिफिनमध्ये देऊ शकता. त्यासाठी आपल्याला तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या तुम्ही त्यामध्ये वापरू शकता. मी इथे कांदा, कोबी आणि शिमला मिरची एवढंच वापरलेलं आहे. तुम्ही मटार, गाजर, अजून तुमच्या आवडीच्या भाज्या त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. आपल्याला भाज्या पूर्ण नाही शिजवायच्या आहे, अर्ध्याच शिजवायच्या आहे 50%. 50% शिजून झाल्यावर त्यामध्ये थोडा सोया सॉस, त्यानंतर रेड चिली सॉस घालून छान एकत्र भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. भाजी पूर्ण शिजवायची नाही, अर्धवट शिजवायची आहे, म्हणजे ती चपातीमध्ये रोल केली की मुलांना खाताना दाताखाली जरा क्रिस्पी छान वाटते. त्यानंतर आपल्याला काही बेसिक मसाले ॲड करायचे आहेत. मी अगदी थोडंसं लाल तिखट घातलेलं होतं आणि इथे मी 2 शिजवलेले बटाटे घातलेले, जेणेकरून भाजीला बाइंडिंग चांगली येईल. इथे छान पूर्ण भाजी एकत्र मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे अगदी झटपट होते. भाजी जर म्हणजे आपली रेडी झाली आणि चपात्या तर आपल्या असतातच, त्यामुळे चपातीला इथे आपण छान आधी टमॅटो केचप आणि मेयोनीज लावून घ्यायचा आहे. इथे एक पॅन गरम करून घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडं बटर घालायचं आहे आणि मग सॉस आणि मेयो लावलेली चपाती घालायची आणि चपातीच्या एका बाजूला आपण बनवलेली भाजी घालूया आणि वरून आपण हे प्रोसेस चीज आहे ते भरून घालूया, म्हणजे मुलांना छान आवडेल. त्यानंतर चपाती छान अर्धवट दुमडून घेऊया आणि चपाती छान कडक होईपर्यंत आपल्याला दोघी बाजूनी तव्यावर छान ती शेकून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे पूर्ण कडक क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला चपाती शेकून घ्यायची आहे, दोघी बाजूनी आलटून पालटून. इथे बघू शकता तुम्ही. आणि सेम दुसरी चपाती बटर, सॉस आणि मेयो लावून आपल्याला दुसऱ्या साईडला एका साईडला भाजी घालून त्यावर चीज घालून चपाती रोल करायची आहे आणि छान क्रिस्पी होईपर्यंत बटर लावून ही सुद्धा छान शेकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मुलांसाठी झटपट असं शिळ्या चपातीचा नाश्ता तयार आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की रेसिपी कशी वाटली.